रमा माझे शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजारी नेऊन विकायची, भीमाला पैसे पुरवायची, तिची श्रीमंती शेणाची गौरी झाली ग, गौरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी झाली ग, रमा भीमाची नवरी. एक देऊळ बस झालं, शाळा महत्वाची. मी माझ्या मिळालेल्या पैशातून माझा आजार, माझं खर्च जाऊन, माझा ड्रायव्हर क्रेटा गाडीचं भाडं जाऊन उरलेले पैसे मी पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो. दुसरं काहीच करत नाही. मग तुम्ही पोलिसांचंच का करतात? आपली गरिबाची पोरं पोलीसमध्ये भरती होतात, बरोबर आहे. खूप कष्ट घेतात, त्यांची खानावळ मी तुमच्या पैशातून भरतो. दादा तुम्ही मला एक स्वइच्छेने एक 10 पैसे द्याल ना, वैयक्तिक? नक्की 10 पैसे चालेल. मग त्यांनी ओळखून घेतलं 10 म्हणजे किती ते. 10 4 दे, 10 4 दे, 500. का द्यायचे? तर मला 9 पोरं पास झालीत, पोलीसमध्ये भरती झालीत. तुमच्या पैशाच्या, तुमच्या दान दिलेल्या पैशातून मी त्यांची खानावळ भरतो. मग गजाननचे काही आणि तुमच्या नातेवाईकांचे काही 50-100 तुमच्या इच्छेप्रमाणे मला मदत कराल, अशा प्रकारची भावना व्यक्त करून एवढा वेळ आपण सगळे उभे राहिलात म्हणून तुमचं सर्वांचं म्हणा. और लय भारी गायक आहे, वृक्षवल्ली आम्हालाही भारी म्हटले. टाळे वाजवा, त्यांच्यासाठी टाळे वाजवा मनापासून, 1 नंबर. तेव्हा सगळेच दिसायला साधे आहे पण भादे आहेत. भादे म्हणजे कळलं ना, कुशाग्र आहेत. या सगळ्या कुशाग्र कलावंतांना मी मानाचा दंडवत करतो. रामकृष्ण हरी, जय भीम. खरं सांगू पोरींनो, मुलाला कोणी शिकवेल पण नवऱ्याला शिकवणारी बाई एक होती, रमाबाई आंबेडकर. कोण होती? रमाबाई आंबेडकर. काय म्हणाली ती? रमा माझे शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजारी नेऊन विकायची, भीमाला पैसे पुरवायची, तिची श्रीमंती शेणाची गौरी झाली ग, गौरी झाली ग, रमा भीमाची नवरी 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 झाली ग. कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झाले. कारण काय? स्त्रियांना शिक्षणाचे कायदे केले, गुलामांना गुलामीतून मुक्त केले, अवघ्या भारताला संविधान अर्पण केले. तुकोबाच्या, बुद्धाच्या, कबीराच्या विचारान राहिले. भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले, भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले, भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले. अशा आपल्या हिताला जाग्या राहणाऱ्या सर्व महामानवांना, महापुरुषांना, इथे हिंदू आणि मुसलमानांचं ऐक्य असलेल्या या तपोभूमीला आणि त्या तपोभूमीला जपणारे जे इथले कार्यकर्ते, ट्रस्ट वगैरे कोणी असतील त्या सर्वांचं साहेब तुमचं अभिवादन करतो. आणि असं एकच ठिकाणी पाहिलं, आता मी जिथे जिथे जाईन, अरे तुमच्या खोरगावाचं गुणगान गाईन. अरे सर्व जाती धर्माचं ऐक्य कसं असतंय हे एकदा या खोरला जाऊन तिथं पाहून गजाननाचं गाव. आपलं काय नाव? आडनाव वाघ. वाघालाच मोडत. छान आहे, छान.
असे सगळे तरुण मंडळी माझ्यासमोर बसलात आणि तुम्ही नसले बसले तर मला कीर्तन सुचलं असतं का? खरं बोल. आय वॉन्ट ओनली यंग मॅन अँड द क्वालिफाईड मॅन अँड द ॲक्टिव्ह मॅन. येस, तुम्ही माझं ऐकलं आणि माझ्या पुढे बसलात. तुम्हाला धन्यवाद देतो साहेब. तुम्ही बसलात, सगळ्यांची नाव मला माहीत नाही, पण जाता जाता एक 100 रुपयाची मदत करा. तुम्ही आपले 20 रुपये द्या, पण लय मळलेले नका देऊ हा बायानं, लय चुरगाळलेले. एक 20 रुपयाची नोट द्या. ममता तू पण दे वैयक्तिक. आणि इथे आपण थांबूया सगळे मंडळी. म्हणा अभंग. कोणता म्हणतात अभंग? फुलं उधळायचा.